तर मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाला पावसाचा फटका बसलाय। दगड आणि माती रस्त्यावर आली आहे। डोंगरातून मोठ्या प्रमाणावर पाणी या ठिकाणी वाहत आहे। संरक्षक भिंत नसल्याने वाहतुकीला धोका निर्माण झालाय, त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत। आपले प्रतिनिधी कृष्णकांत साळगावकर आपल्या सोबत जोडले गेले आहेत। कृष्णकांत, सध्या काय परिस्थिती आहे? निश्चितपणाने पाऊस हा मुसळधार आहे। आपण या दृश्यांमधून पाहू शकताय परशुराम घाटामध्ये दृश्य आहेत। अशा पद्धतीने परशुराम घाटाच्या पायथ्याशी मुंबई गोवा महामार्ग आहे, आपण दृश्यातून बघतोय। अशा पद्धतीने पाणी जे आहे हे मोठ्या प्रमाणात येतंय आणि या पाण्याबरोबर इथला जो रस्ता आहे हा रस्त्याला देखील मोठा फटका बसलेला आहे। आपण पाहू शकतोय की कशा पद्धतीने दगडगोटे जे आहेत हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती येत आहेत आणि यामुळे या ठिकाणची परिस्थिती आहे ही धोकादायक झालेली आहे। दुसरीकडे या ठिकाणच्या दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असतात, म्हणून अशा पद्धतीने संरक्षक भिंतीचं काम आहे हे अपूर्ण आहे। आता ज्या ठिकाणी वाहतूक चालू आहे ती मी आपल्या दृश्यामधून दाखवतोय की किती धोकादायक आहे की अशा स्वरूपात डोंगरामधून पाणी येत आहे। तर दुसऱ्या बाजूला एक लेन जी आहे ही बंद करण्यात आलेली आहे, कारण काही दिवसापूर्वी ह्या एका लेनच्या बाजूचा भराव आहे हा कोसळला होता। त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग हा 4 पदरी आहे, आपण दृश्यांमधून पाहतोय। आणि अशा पद्धतीनं एक जो भाग आहे, एक लेन आहे, त्याची संरक्षक भिंतीचा भराव अशा पद्धतीनं कोसळला होता। यामुळं एक लाईन तातडीनं बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता। त्यावेळेला ह्या बंद केलेली लाईन आता दिसते दृश्यामधून, या लेनवरून वाहतूक चालू होती। त्यावेळेला कोणताही धोका नव्हता, कारण एका लाईनवरची वाहतूक बंद झाली तर दुसरी लाईनवरून चालू करता येत होती। आता आपण या दृश्यामधून पाहू शकतोय की जी धोकादायक परिस्थिती एवढी निर्माण झालेली आहे की इथं असणारा जो परशुराम घाट आहे याला कोणतीही संरक्षक भिंत नाही आहे, दुसरी लाईन इथं वाहतुकीसाठी नाही आहे। एक लाईन या ठिकाणी बंद स्वरूपाची आहे आणि सगळी वाहतूक याच एका दुसऱ्या लाईनवरून होत असल्यामुळं आणि घाटाला संरक्षक भिंत नसल्यामुळं थेट पाण्याबरोबर येणारे दगड आहेत हे या मार्गावरती येतात आणि अशा परिस्थितीमध्ये ही धोकादायक परिस्थिती इथं पाहायला मिळते। आपण पाहू शकतोय की इथं येणारी लाईन आहे इथं बंद आहे, एक लाईनवरून ही वाहतूक चालू आहे, तर दुसरीकडे अशा पद्धतीनं दगड आणि गोटे हे रस्त्यावरती येत आहेत। गाड्या स्लिप होण्याच्या घटना इथं वाढतात, अपघाताच्या घटना देखील वाढत आहेत। एवढे मोठे मोठे दगड आहेत, माती आहे ही थरळ या ठिकाणी रोड जो खचलाय त्याच्यामधून घाटामधून येणारे दगड, अशी सगळी परिस्थिती आहे। ही अशी दगडमय परिस्थिती या मार्गावर पाहायला मिळते आणि यामुळे हा सगळा धोका आहे हा इथं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। वाहन चालकांना या ठिकाणी धोका निर्माण झालाय। कृष्णकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।